कार्तिकी वारीसाठी 6 लाख वारकरी दाखल झालेत। वैष्णवांच्या गर्दीनं पंढरपूर नगरी दुमदुमलेली आहे। राज्याच्या काही भागात पूर आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे कार्तिकी वारीच्या संख्येमध्ये घट झाली आहे। मध्यरात्रीपासूनच वारकरी चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करतायत। देवाच्या पदस्पर्श दर्शन रांग मुख्य दर्शन रांगेमध्ये दर्शनासाठी ते जात आहेत। प्रदक्षिणा मार्ग पंढरपूरमधील मठ धर्मशाळामध्ये भाविकांची दाटी पाहायला मिळते। अवघी पंढरी विठू नामाच्या जयघोषानं दुमदुमलेली आहे। टाळ विणा अभंग पताका घेतलेले वारकरी आपापल्या दिंडीसह प्रदक्षिणेला निघालेले आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। पाहूया। पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आनिक दर्शन विठोबाचे, हेच घडव जन्म जन्मांतरे मागणे श्रीहरी नाहे तुझे। संत नामदेवांच्या या अभंगाप्रमाणेच पंढरपूरमध्ये आलेल्या या सर्व वारकऱ्यांच्या भावना आहेत। आज कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये साजरा होतोय आणि पंढरी नगरी वैष्णवांच्या गर्दीनं दुमदुमून गेलेली आहे। आता आपण चंद्रभागेच्या तीरावर आहोत आणि आपण बघतोय मध्यरात्रीपासूनच हे पंढरपूरमध्ये आलेले सर्व भाविक स्नानासाठी झुंबड करत आहेत। चंद्रभागेचं वाळवंट वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं आपल्याला हे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतंय। या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर हे भाविक विठुरायाच्या पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत। ज्यांना मुखदर्शन घ्यायचं आहे ते भाविक मुखदर्शनासाठी जात आहेत आणि ज्यांना कळस दर्शन घ्यायचं आहे असे भाविक विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरामध्ये प्रदक्षिणा करताना आपल्याला दिसत आहेत। विठुरायाचं संपूर्ण मंदिर आज फुलांनी सजवलेलं आहे। खरं तर कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील वालेगावकर कुटुंबियाला मानाचा वारकरी होण्याचा मान मिळाला आहे। सोबतच जिल्हा परिषदेच्या 2 विद्यार्थ्यांना सुद्धा या पूजेच्या प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी मिळाली आहे। संपूर्ण पंढरपूर नगरी आज हरिनामानं दुमदुमलेली आपल्याला पाहायला मिळते। कार्तिकी एकादशीचे या संपूर्ण सोहळ्यावर खरं तर राज्यामध्ये जो मागील काही दिवसांमध्ये पूर आला, अतिवृष्टी झालं, याचं सावट पाहायला मिळतंय। त्यामुळे दरवर्षी कार्तिकी वारीला होणारी जी गर्दी आहे त्यामध्ये घट झालेली आपल्याला पाहायला मिळते। 6 लाखांपर्यंत भाविक पंढरपूरमध्ये या कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याला आल्याचा आपल्याला अंदाज आहे। प्रशासनाकडून तशी माहिती मिळते। त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर पंढरपूरमध्ये विठू नामाचा गजर या वैष्णवांच्या मुखातून केला जाणार आहे आणि हे सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, जी 24 तास, पंढरपूर।